अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। गुरुपौर्णिमा विशेष 21 दिवसांची ही सेवा आहे। स्वामी चरित्र सारामृत यामधील आजचा अध्याय आहे 3रा। या अध्यायामध्ये श्री स्वामींचे अक्कलकोटमध्ये वास्तव्य झालेले आहे याचे वर्णन केलेले आहे। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेडे सोडिले। मोहोळ माझी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले भक्त, तेची साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धी सम। सवे घेहुनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे। टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या। तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविध होता तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती, स्वामींसी जानोनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज ग्रहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी म्हणोनी घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती कराहती मौन धरिती किती एक। एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरीवरी बैसोन तपश्चर्या करिताती। एक पंचाग्री साधन करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षडकर्मे आचरिती। एक लोका उपदिशिती, एक भजना माजी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये। परितयाचे चरण दुर्लभ सत्ती वाचोन, केलियासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ। योगयागादिक काही चोळप्पाने केले पाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसे दिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी
परमज्ञानी असती जे. अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती. मनोनिया स्वामीराज यती बहुधन जाती फिरावया. लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले कायवानी. गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्ही श्रुती पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरोन राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदादित. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी घरोन विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय गोडहा. श्री स्वामी चरण अर्पणमस्तु. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.